मार्च 2022 SSC बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांना आज मराठी प्रथम भाषा या विषयाच्या पेपरच्या संदर्भात मी नवेश पाटील आपल्याला थोड्याशा अशा काही मार्गदर्शक सूचना करणार आहे की जेणेकरून आपल्याला एक चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त करता येतील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मराठी प्रथम भाषा जो आपला पेपर आहे तो बोर्डाच्या परीक्षेत पहिला पेपर असतो जो 15 मार्चला असणार आहे। या पेपरची गुण विभागणी जर आपण बघितली तर 80 अधिक 20 बरोबर 100 अशी आपली गुण विभागणी आहे। 20 गुणांचे आपल्या तोंडी परीक्षा ज्या आहे त्या आपल्या शाळेमध्ये होतील आणि 80 गुणांचा लेखी पेपर आपल्याला द्यावा लागणार आहे। या लेखी पेपरच्या घटकनिहाय गुण विभागणी जर आपण बघितली या पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते, तर याच्यामध्ये आपले जे एकूण 5 घटक आहेत त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे गद्य। गद्य घटकावर आपल्याला एकूण 18 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। पद्य घटकावर आपल्याला एकूण 16 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। स्थूल वाचनासाठी आपल्याला 6 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। भाषा अभ्यास आणि व्याकरण याच्यासाठी आपल्याला 16 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 5वा जो आपला भाग आहे उपयोजित लेखनाचा याच्यावर एकूण 24 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। अशा प्रकारे 18 अधिक 16 अधिक 6 अधिक 16 आणि अधिक 24 बरोबर 80 गुणांचे आपली कृतीपत्रिका असणार आहे। हे याचं स्वरूप आहे। या स्वरूपानुसार तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात केली किंवा हा कन्सेप्ट हा स्वरूप जर तुमच्या समोर असेल तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळायला सोपं जाणार आहे। पुढची जी स्लाइड आहे त्या स्लाइड मध्ये आपण असं बघूयात की कृतीपत्रिकेचा आराखडा काय आहे। मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला एकूण 5 विभाग आहेत। त्यातला पहिला जो विभाग आहे ज्याला आपण गद्य म्हणतो, जो पाठांवर आधारलेला विभाग असणार आहे। गद्य विभागाचा विचार करता आपल्याला एक पठित उतारा 7 गुणांसाठी, दुसरा पठित उतारा 7 गुणांसाठी, साधारणतः एक उतारा 130 ते 150 शब्दांचा आपल्याला असणार आहे। या उतार्यावर आधारित 7 आणि 7 14 गुण आपल्याला असणार आहेत की जे पठित उतार्यावर असणार आहे। या पठित उताराचा अभ्यास तुम्ही वर्षभर केलेला आहे, पाठांचं वाचन केलेलं आहे, त्याची उत्तरं काय आहेत ही तुम्हाला माहिती आहेत आणि त्यानुसार मग आपण आकलनाच्या कृती, त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्तीच्या कृती या आपण व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकणार आहोत। तिसरा जो प्रकार आहे या गद्यामधला म्हणजे अ हा पठित उतारा असणार आहे, आ हा सुद्धा पठित उतारा असणार आहे। तिसरा जो प्रकार आहे ई तो अपठित उतारा असणार आहे आणि तो अपठित उतारा आपल्याला 80 ते 100 शब्दांचा असणार आहे। या 80 ते 100 शब्दाच्या उतार्यावर आपल्याला 4 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे। त्या कृतीनिहाय गुण विभागणी कशी असणार आहे म्हणजे 7 अधिक 7 अधिक 4 बरोबर 18 गुणांचा आपला हा विभाग पहिला असणार आहे। तर याच्यामध्ये काय असणार आहे तर आकलनाची कृती 2 गुणांची उतार्याच्या वरची, आकलनाची कृती याची थोडीशी काठिण्य पातळी वाढेल 2 गुणांची उतार्याच्या खाली आणि स्वमत अभिव्यक्तीवर आपल्याला 3 गुणांची कृती सोडवायची आहे। आता मुलांनो, आकलनाची पहिली जी कृती असते, आपण जो उतारा जर बघितला, कारण आपल्याला उदाहरणार्थ जर बघायचं म्हटलं की आजी कुटुंबाचा आगळ हा महेंद्र कदमांचा पाठाचा जर आपण विचार केला तर पाठात आलेले बैठे खेळ कोणते, तर त्यातले 4 बैठे खेळ आपल्याला किंवा 4 मैदानी खेळ आपल्याला निवडता येतील आणि जसा आकृतीबंध दिलेला आहे तसाच आकृतीबंध आपल्याला तयार करायचा आहे। या कृती 2 गुणांच्या आहेत उतार्याच्या वरच्या आणि याचं उत्तर हे त्या उतार्यामध्ये आहेच आहे। आपल्याला त्याच्यासाठी फार काही कष्ट करण्याची आवश्यकता नाही, फक्त उतारा तुम्ही व्यवस्थित जर बघितला तुमच्या असं लक्षात येईल की याचं उत्तर उतार्यामध्ये दिलेलं आहे। जसं की वाट पाहताना या पाठामध्ये अरुणा डेरेंनी तो जो पाठ लिहिलाय त्याच्यामध्ये त्याने असं विचारलेलं आहे की लेखिकेला पुस्तकांमध्ये भेटणारं नवं जग किंवा पुस्तकात भेटलेल्या गोष्टी
या विविध गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि ते 4 आकृतिबंधामध्ये आपल्याला लिहिता येणार आहे। या निमित्ताने तुम्हाला सांगतो की आकृतिबंध तयार करताना तो पेनानेच तयार केला गेला पाहिजे, ही बोर्डाची अपेक्षा आहे। आपण पेन्सिल, पट्टी आणि याचा वापर करत जास्त वेळ न घालवता जशी आकृती दिलेली आहे तसा आकृतिबंध आपला असला पाहिजे। या 2 गुणांच्या आकलनात्मक जी कृती आहे, आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये या कृती दिलेल्या आहेत, त्या कृतींचा तुम्ही आधीच जर व्यवस्थित अभ्यास केला तर याच्यासाठी फार तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार नाही। आणि आकलनाची 2 गुणांची ही कृती झाली की आकलनाची त्याच्यानंतर उतार्याच्या खाली 2 गुणांची कृती असणार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या 2 आणि 2 4 गुणांच्या कृती तुम्हाला परफेक्ट जर आल्या तर 4 गुण तुमच्या एकूण बेरजेमध्ये वाढतील। स्वमत अभिव्यक्तीला आपण 3 गुण दिलेले आहेत आणि या स्वमत अभिव्यक्तीचा तुम्ही जर विचार केला तर हा तुमच्या मतावर आधारित प्रश्न आहे। याच्यासाठी तुमचं स्वतःचं काय मत आहे, जसं गोष्ट अरुणिमाची या पाठावर जो तुम्हाला तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या अशी जर स्वमत अभिव्यक्तीची कृती विचारली तर प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक मुलाच्या मनामधली जी अरुणिमा आहे ती वेगळी असणार आहे, तो प्रश्न वेगळा असेल। हा असाच का लिहिला असा प्रश्न किंवा असं उत्तराची अपेक्षा नाही। तुमच्या स्वतःच्या मताच्या नुसार तुमच्यामध्ये एक जिद्दी व्यक्ती आहे का, एक धाडशी व्यक्ती आहे का, एक शौर्यप्रधान व्यक्ती आहे का, अडचणींवर मात करणारी व्यक्ती आहे का, असं स्वमत त्यामध्ये अपेक्षित आहे। तर किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचे काय फायदे आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीचे काय तोटे आहेत, असं स्वमत अभिव्यक्तीवर तुम्हाला समजा प्रश्न विचारला गेला आजी कुटुंबाच्या आगळ या पाठावर, तर ते तुम्हाला 3 गुणांसाठीच लिहिता आलं पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे प्रश्न अ आणि आ, म्हणजे पहिल्यातला अ आणि आ ह्या 2 भागांमध्ये तुम्हाला 7 आणि 7 14 गुण मिळणार आहेत। 2 उतारे आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत। महाराष्ट्र शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही नोंद करून घ्या। त्या पाठांचा अभ्यास करू नका, जेणेकरून तुम्हाला इतर जे धडे आहेत त्याच्यावर जास्त भर देता येईल आणि त्याच्यातले उतार्यांचा अभ्यास तुम्हाला करता येऊ शकेल आणि असे 14 गुण तुम्हाला या पहिल्या विभागामध्ये मिळवता येतील। पहिल्या विभागामध्ये ई जी कृती आहे, तिसरी कृती, ही 4 गुणांसाठी आहे आणि हा अपठित उतारा आहे। तर या अपठित उतार्यासाठी तुम्हाला जो उतारा दिला जाणार आहे त्याच्यावर 4 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। आता मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 80 ते 100 शब्दावर तो उतारा असणार आहे। तर या उतार्यामध्ये एखादा विचार देऊन तो उतारा तुम्हाला दिलेला असेल, त्याच्या उतार्याच्यावर 2 गुणांची कृती असणार, ती पण आकलनावर आधारलेली कृती आहे, त्याचं उत्तर उतार्यामध्ये दिलेलं आहे। एखादा उदाहरणार्थ आपण विचार घेतला तर भारतीय संस्कृती ही जगातल्या संस्कृतींना संजीवनी पुरवणारी संस्कृती आहे। समजा आपण साने गुरुजींचा एखादा उतारा बघितला तर मग भारतीय संस्कृती ही कोणत्या संस्कृतींना संजीवनी पुरवते, अशा पद्धतीचा एखादा प्रश्न किंवा उतार्यावर आधारलेला प्रश्न विचारला जाईल। तर कोणता असा शब्द आता वगळलेला आहे त्यामुळे भारतीय संस्कृती संजीवनी पुरवते खालील घटकांना, अशा पद्धतीने ही कृती तुम्हाला सोडवता येईल। किंवा पर्यावरणावर आधारलेली एखादी कृती तुम्हाला विचारली, अपठित उतारा विचारला, तर हा अपठित जो उतारा आहे याचं व्यवस्थित वाचन झालं पाहिजे। 2 वेळा तो उतारा व्यवस्थित वाचा, त्याच्यावर विचारलेल्या कृती वाचा आणि त्या दोन्ही कृती तुम्हाला 2-2 गुणांच्या आकलनावर आधारलेल्या सोडवता येतील। याच्यामध्ये स्वमत अभिव्यक्तीवर 3ऱ्या मध्ये प्रश्न नसणार, अपठित उतार्यावर प्रश्न नसेल, म्हणजे 2 आणि 2 4 गुणांचा फक्त याच्यावर भर दिला जाईल। आता हा जो उतारा आहे हाच उतारा आपल्याला 5व्या विभागामध्ये सारांश लेखनासाठी विचारला जाणार आहे, त्या ठिकाणी त्याचा आपण विचार करूया। तर अशा प्रकारे गद्य जो भाग आहे तो गद्य भाग आपल्याला 18 गुणांचा असणार आहे आणि यानुसार कृती पहिली 7 गुण, दुसरी कृती 7 गुण आणि तिसरी कृती 4 गुण। पुढची जी स्लाइड आहे त्या पुढच्या स्लाइडवर आपण बघूयात आणि इथे आपला विभाग दुसरा चालू होईल। विभाग जो दुसरा आहे तो 16 गुणांचा आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये पद्य म्हणजे कविता, मित्रांनो आपल्याला वगळलेल्या अभ्यासक्रमामध्ये एकही कविता वगळलेली नाही। पहिली जी कविता आहे ती काव्यानंदासाठी आहे आणि त्यामुळे उर्वरित 7 कवितांवर आपल्याला ह्या 16 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। पठित पद्य म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये असलेली एक कविता तुम्हाला पहिल्या अप्रश्नासाठी 8 गुणांसाठी विचारली जाणार आहे।
पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेल्या 7 पद्य घटकांपैकी एका घटकावर हा प्रश्न असेल. प्रश्न दुसऱ्यातला हा भाग तो असेल. याच्यामध्ये आकलनाची 2 गुणांची कृती, त्याच्यानंतर कविता असेल, कवितेच्या खाली आकलनावर 2 गुणाची कृती असेल, त्याच्यानंतर कवितेतील कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, हा एक प्रश्न असेल 2 गुणांचा, आणि काव्य सौंदर्यासाठी 2 गुणांचा प्रश्न असेल. 8 गुणांचं वेटेज याच्यावर असणार आहे प्रश्न दुसऱ्यातला पार्टवर. आता मित्रांनो, आकलनाच्या ज्या कृती आहेत तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायामध्ये जर बघितल्या तर या पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायाच्या कृती जर सोडवण्याचा तुम्ही व्यवस्थित सराव केला तर ह्या 4 गुणांच्या कृती तुम्हाला सहज सोडवता येतील. कवितेचा भावार्थ तुम्ही व्यवस्थित जर लिहिला, वाचला, तर तुम्हाला भावार्थाच्या माध्यमातून कुठल्याही 2 ओळींचे अर्थ तुम्हाला लिहिता येतील. सरळ अर्थ लिहायला सांगितलेले आहेत. जसं की उदाहरणार्थ आपण जर बघितलं की संत रामदास स्वामींचे उत्तम लक्षण ही जी कविता आहे त्याच्यामध्ये सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, तर हे शब्द तुम्ही बघितले की आपल्या लक्षात येतं की याचा सरळ अर्थ काय असणार आहे. उत्तम लक्षण असलेल्या व्यक्तीने सभेमध्ये लाजायला नको, सरळ अर्थ आहे. बाष्कळपणे म्हणजे निरर्थक बोलायला नको, तर त्या ओळींचा सरळ अर्थ आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे 2 गुणांसाठी. याचा सुद्धा तुम्ही जर चांगला सराव केला तर ह्याही 2 गुणांच्या कृती तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येतील. आपल्याला जसं की काव्य सौंदर्याचा जो प्रश्न आहे 2 गुणांचा, तर या काव्य सौंदर्यासाठी तुम्हाला त्या कवितेमध्ये असलेला संदेश, कवितेतला विचार, जसं की आश्वासक चित्र हे निर्जा ढुळेकर यांची जी कविता आहे आणि त्या आश्वासक चित्रावर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याच्यामधला संदेश काय आहे, तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचं भविष्य काळातलं आश्वासक चित्र रेखाटलेलं आहे. हा त्याच्यातला संदेश आहे की भविष्य काळामध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण होणार. छोटासा भातुकलेचा खेळ खेळणारी मुलगी आणि चेंडू खेळणारा मुलगा यांच्या माध्यमातून कवित्रीने भविष्यकालीन चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. तर काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे की त्याचा भाव काय आहे, त्यांची मांडणी काय आहे, विषय काय आहे, कोणत्या प्रकारचा आशय विद्यार्थ्यांना ते सांगू इच्छित आहेत. हा भाग आपल्याला या 2 गुणांसाठी लिहिता येईल. तुम्ही काव्य सौंदर्यासाठीच्या 2-2 ओळींची जर चांगली तयारी केली, सराव केला, की समजा ह्या 2 ओळी आहेत काव्य, तू झाला मूक समाजाचा नायक, या कवितेवर समजा तुम्हाला 2 ओळी दिल्या आणि त्या 2 ओळींवर तुम्हाला जर काव्य सौंदर्य लिहायला सांगितलं तर तुम्हाला ते काव्य सौंदर्य त्या ओळीमध्ये जवी पवारांनी कोणता विचार मांडलेला आहे तो काव्य सौंदर्याच्या मार्फत सांगता आला पाहिजे किंवा लिहिता आला पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे की हा दुसरा विभाग संपताना मी तुम्हाला एक कसा तक्ता तयार करायचा ते सांगणार आहे. या 7 कवितेच्या 2-2 ओळी घेऊन जर तुम्ही काव्य सौंदर्य लिहिण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्हाला हा काव्य सौंदर्याचा म्हणजे या कृतीपत्रिकेमध्ये अवघड असणारा वाटणारा जो प्रश्न आहे, ज्याच्याकडे बरेच मुलं दुर्लक्ष करतात, तो दुर्लक्षित राहणार नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे आकलनाची 2 गुणांची कृती, त्याच्यानंतर कवितेच्या खाली आकलनाची 2 गुणांची कृती, कवितेतल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा, हा तर खूप सोपा आहे, हा प्रश्न सुद्धा तुम्ही लिहिलाच पाहिजे, ते 2 गुण, आणि काव्य सौंदर्यासाठीचे 2 गुण, असे एकूण 8 गुणांची ही पद्य विभागावर दुसऱ्या विभागावर कृती असणार आहे. हा जो विभाग असेल म्हणजे दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण याच्यामध्ये बघू तर कवितेवरचे आधारित कृती असणार आहे. या पण 8 गुणांची कृती आहे. आपण बघितलं की 16 गुणांसाठीचा काव्य विभाग आपल्याला आहे, पद्य विभाग आपल्याला आहे. त्याच्यामध्ये जी कविता वर दिलेली आहे ती कविता सोडून म्हणजे वरच्या प्रश्नामध्ये अप्रश्नामध्ये जी कविता दिलेली आहे ती कविता सोडून उर्वरित कवितांच्या 2 कवितांची फक्त नावं देऊन त्यांच्यावर रसग्रहणात्मक 4 गुणांची कृती याच्यामध्ये विचारलेली आहे. आता या 4 गुणांच्या कृतीमध्ये कुठले कुठले फॉर्म्स आहेत? 100 मार्कांचा पेपर होता त्यावेळेला काही गोष्टी वेगळ्या होत्या, 80 मार्काच्या पेपरमध्ये काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला नेमक्या कोणत्या कृती विचारल्या जाणार आहेत ते या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं काय आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेतल्या खालील कृती सोडवा 4 गुणांसाठी. आता याच्यामध्ये 1-1 गुणांच्या 2 कृती आणि 2 गुणांची 1 कृती विचारली जाणार आहे किंवा 2 गुणांच्या
दोन कृती विचारल्या जातील 2-2 गुणांच्या. याच्यामध्ये सर्वप्रथम काय विचारलं जाणार आहे की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत, हा 1 गुणांचा प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे. उत्तम लक्षण संत रामदासांनी लिहिलेले आहे. संत रामदास असा तुम्ही शब्द तिथे लिहिला की तुम्हाला 1 गुण तिथे मिळणार आहे. म्हणजे कवितेचे जे कवी आहेत, कवयित्री आहेत, हे सुद्धा तुम्ही नीट पाठ करून ठेवायला पाहिजे की आपल्याला माहिती पाहिजे. शेवटच्या टप्प्यामध्ये या गोष्टी तुम्ही बघा. त्याचा एखादा चार्ट कसा तयार करता येईल ते तुम्हाला आधी सांगतो आणि दोन्ही प्रश्नांना तो कसा उपयुक्त ठरू शकतो. हा कसा चार्ट तयार करायचा की एकूण अनुक्रमणिकेनुसार 1 ते 7 कवितांची नावं लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम करा. त्या दुसऱ्या कॉलम मध्ये ते कवींची नावं लिहून घ्या. तिसऱ्या कॉलम मध्ये त्या कविता कोणत्या काव्यसंग्रहातून किंवा कोणत्या ग्रंथातून घेतलेल्या आहेत ते लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढे काय येतं की त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत ती लिहून घ्या. त्या कवितेमध्ये कुठला संदेश दिलेला आहे, कुठला विचार मांडलेला आहे, ती कविता तुम्हाला आवडली तर आवडण्याची काय कारण आहेत, नावडली तर नावडण्याची काय कारण आहेत, आणि कवितेतल्या 2 ओळींचा सरळ अर्थ किंवा भावार्थ आपल्याला लिहिता येईल. किंवा काही कवितेमध्ये जे समजा ग्रामीण किंवा पंडिती वळणाची कविता आहे तर त्याच्यामध्ये काही शब्दांचे अर्थ आपल्याला विचारले जातील. 2 शब्द दिले जातील आणि 2 शब्दांचे अर्थ 2 गुणांसाठी विचारले जातील. म्हणजे 1 शब्द 1 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. असा जर तुम्ही तक्ता तयार केला, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कवितेचं नाव, कवितेचे कवी, कवितेचा संदर्भ म्हणजे कुठल्या ग्रंथातून घेतलेली आहे, काव्यसंग्रहातून घेतलेली ते लिहा. त्याच्यानंतर कवितेतनं असलेला दिलेला संदेश, दिलेला विचार, त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्य, थोड्या अधिक फरकाने हे सारखे असतील. मी तुम्हाला रसग्रहणाच्या प्रश्नामध्ये हे सांगणार आहे. तुम्ही जर असं केलं तर पहिला जे 8 गुणाची कृती आहे त्याच्यामध्ये काव्य सौंदर्य लिहिताना तुम्हाला याचा उपयोग होईल. आणि जो भाग आहे त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न असेल तो कवितेचे कवी किंवा कवयित्री लिखाणाला 1 गुण असेल. त्याच्यानंतर कवितेचा विषय, कवितेचा विषय अर्थातच आपल्याला कळेल कसं की जसं की आश्वासक चित्रामध्ये स्त्री पुरुष समानताचं आशादायी चित्र, किंवा तू झाला मूक समाजाचा नायक तर महालचा चौदार करायला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करणारी कविता, किंवा खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये दुर्दम्य आशावाद कसा असतो आणि इच्छाशक्तीवर दिलेला भर, हा विषय त्याच्यामध्ये कवितेचा विषय आहे. तो 1 गुणांसाठी तुम्हाला असेल. म्हणजे कवितेचा विषय आणि कवितेचे कवी सांगायला तुम्हाला 2 गुण असतील. 2-2 मार्कांच्या ज्या पुढच्या कृती आहेत त्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 शब्द दिलेले असतील आणि त्या 2 शब्दांचे अर्थ तुम्हाला विचारलेले असतील. एका शब्दाचा अर्थ सांगायला 1 गुण आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ सांगायला 1 गुण, असे 2 गुण त्याच्यामध्ये दिलेले असतील. मग आपण काय करायचंय की त्या कवितेमध्ये जे कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दांची तयारी करा. जसं बहिष्कृत शब्द एक आलेला आहे तर बहिष्कृत म्हणजे काय तो एक अर्थ लिहिला तर त्याचा अर्थ आपण लिहिल्याबरोबर आपल्याला तिथे 1 गुण आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर भाषिक वैशिष्ट्य, कवितेची भाषिक वैशिष्ट्य असतात. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर कवितेच्या भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेने वापरलेली भाषा, कवीने वापरलेली भाषा कोणती आहे, म्हणजे ती पंडिती कविता आहे का, सुबोध आहे का, प्रासादिकता त्याच्यामध्ये आहे का, वृत्त कोणते आहेत, अलंकार कोणते आहेत, हे आपल्याला सांगता येईल. जसं की उत्तम लक्षणी कविता ओवी या छंदामध्ये लिहिलेली आहे आणि आश्वासक चित्र ही जी कविता आहे ती मुक्त छंदात्मक कविता आहे, किंवा तू झाला मूक समाजाचा नायक ही मुक्त छंदात्मक कविता आहे, किंवा तुम्हाला अष्टाक्षरी छंदामध्ये लिहिलेले खोद आणखी थोडेसे ही कविता आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारच्या वस्तू ही कविता जी आहे ती मुक्त छंदात्मक असून चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये लिहिलेली, म्हणजे त्याच्यामधला अलंकार काय आहे तर चेतन गुणोक्ती अलंकार. प्रत्येक वस्तूला जीव असतो, तिला संवेदना असतात असा विचार दबा धामनसकरांनी या वस्तू कवितेमधून मांडलेला आहे. म्हणजे कवितेची भाषिक वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला कवितेची भाषा, कवीची शैली, कवितेमध्ये आलेले वृत्त, अलंकार याची मांडणी या 2 गुणांसाठी करता येईल. हे जे भाषिक वैशिष्ट्ये 7ही कवितांची जर तुम्ही तयार केली तर पुढचा रसग्रहणाचा 4 गुणांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण ही भाषिक वैशिष्ट्ये तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. म्हणजे इथे तर 2 मार्क त्याचे मिळतीलच, पण पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्याचे 2 मार्क तुम्हाला भाषिक वैशिष्ट्याचे मिळणार आहेत.
फक्त या भागाकडे आपण दुर्लक्ष करतो मुलांना, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कवितेच्या प्रश्नांची सोडवताना अडचण निर्माण होते. तर भाषिक वैशिष्ट्यांची व्यवस्थित तयारी करा. एक कविता आणि तिची ही भाषिक वैशिष्ट्ये आहेत अशी तयारी करा. कवितेतून व्यक्त होणारा जो विचार आहे तो सुद्धा आपल्याला कवितेच्या सुरुवातीला कवी आणि कवित्रेचे जेव्हा माहिती आपल्याला दिलेली असते त्याच्यानंतरच्या उतार्यामध्येच कवितेमध्ये व्यक्त होणारा विचार आपल्या समोर मांडलेला असतो. तो विचार म्हणजे उत्तम लक्षण या कवितेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगताना संत रामदासांनी काय करावे आणि काय करू नये असा विचार मांडलेला आहे. हा विचार तुम्हाला 2 गुणांसाठी मांडता येईल. कवितेच्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न जो आहे तो इथे सुद्धा 2 गुणांसाठी आहे आणि याच्या अगोदरच्या आकृतीमध्ये सुद्धा 2 गुणांचा आहे. तर कवितेच्या 2 ओळींचा सरळ अर्थ आपल्याला लिहावा लागेल. म्हणून आपण जर सूक्ष्म पद्धतीने कवितेच्या ओळींचा भावार्थ व्यवस्थित समजून घेतला, वाचून घेतला, तर कोणत्याही 2 ओळींचा भावार्थ आपल्याला सहज लिहिता येईल. जसं की चेंडू खेळणाऱ्या मुलाकडे ती मुलगी म्हणते की मला चेंडू दे, त्यावेळेला तो म्हणतो की तू भाजी कर पाल्याची छान पैकी. मग ती म्हणते मी दोन्ही करू शकते, आणि मग तो मुलगा तिच्याकडे चेंडू देतो. मी दोन्ही करू शकते याच्यामधला सरळ भावार्थ आपल्याला लिहायचा आहे. किंवा जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. याच्यामध्ये अर्जव तोडू नये म्हणजे विनंती तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तर पापद्रव्य आणि पुण्यमार्ग असे 2 विरोधाभासात्मक शब्द याच्यामध्ये वापरलेले आहेत. कवीने कवितेमध्ये कोणता संदेश दिलेला आहे, कोणता विचार दिलेला आहे हे 2 मार्कासाठी आपल्याला मांडता येईल. आणि कवितेतल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ आपल्याला लिहिता येईल. आणि शेवटचा जो याच्यामधला एक फॉर्म आहे 2 गुणांचा प्रश्न आहे, तो कसा असणार आहे, तर तुम्हाला ही कविता आवडली का? आवडली तर का आवडली? मला असं वाटतं की आपण नेहमी सकारात्मक असावं. ही कविता मला आवडलेली आहे कारण तुम्हाला जेवढ्या कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यावर कुठला ना कुठला संस्कार, कुठला ना कुठला विचार तुमच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्या माध्यमातून ही कविता मला आवडली. मग का आवडली? तर याच्यामध्ये उत्तम माणसांची लक्षणं सांगितलेली आहेत. किंवा ही कविता मला का आवडली? तर या कवितेमध्ये मला एक प्रकारचा आशावाद दिलेला आहे. आदर्श व्यक्तीची लक्षणं मला याच्यातनं समजलेली आहेत. आणि भावी जीवनामध्ये मी कसं वागलं पाहिजे हे मला ही कविता शिकवते. किंवा आश्वासक चित्रामध्ये या कवितेमध्ये मी काय शिकलो? तर पुढील काळामध्ये आणि आता सुद्धा माझ्याशी संबंधित ज्या कोणी महिला असतील त्या महिलांशी, मग त्या आईच्या रूपात असो, बहिणीच्या रूपात असो, शिक्षिकेच्या रूपात असो, की समाजामध्ये इतर महिला असो, त्यांच्याबद्दल मला आदर केला पाहिजे. हा आश्वासक चित्रामधनं हा विचार व्यक्त केलेला आहे. म्हणून मला ही कविता आवडली की भारतातली, जगातली, स्त्री पुरुषातली जी विषमता आहे नष्ट करण्याचं एक आशादायी चित्र मला यातनं समजलं. अशा पद्धतीने ही कविता मला का आवडली याची कारणं तुम्हाला त्यात सांगता आली पाहिजेत. आणि हा उपयोजनात्मक प्रश्न आहे, स्वमत अभिव्यक्तीवर आधारलेला प्रश्न आहे, ज्याचे तुम्हाला 2 मार्क सहज मिळून जातील. त्याच्यानंतर कवितेवरचा जो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो आहे रसग्रहणात्मक. थोडासा हा अवघड समजला जाणारा प्रश्न आहे, पण आई तुम्हाला कसा सोपा करून घेता येईल मी तुम्हाला सांगतो. या रसग्रहणातल्या ज्या कृती आहेत दुसऱ्या विभागातल्या 4 गुणांसाठी आहे. आता पहिला अ मध्ये जी कविता विचारली गेलेली आहे ती कविता आणि आ मध्ये ज्या 2 कवितांची नावं दिलेली आहेत त्या 3 कविता वगळून एका कवितेवरच्या ओळी इथे विचारल्या जातील. काव्य पंक्तींचं रसग्रहण म्हणजे स्पष्ट सांगायचं असं की अ व आ यासाठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेचा रसग्रहणाला अनुकूल असलेल्या 2 किंवा 4 ओळी यामध्ये दिल्या जातील. या 2 किंवा 4 ओळींचं रसग्रहण आपल्याला करायचंय. तर रसग्रहणामध्ये 3 विभाग असतात रसग्रहण करताना. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यातला पहिला काय आहे की आशय सौंदर्य. याच्यामध्ये 3 भागांमध्ये 3 मुद्द्यांनुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आशय सौंदर्य. आशय सौंदर्य म्हणजे काय? तर कवितेचे कवी कोण, कुठल्या ग्रंथातून, पुस्तकातून ती कविता घेतलेली आहे हे आपल्याला त्यात लिहावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर त्या कवितेमधनं कोणता संदेश दिला आहे. मी मगाशी तुम्हाला चार्ट सांगितला, तो जो तक्ता सांगितला त्या तक्त्याचा वापर इथे पहिल्याच मुद्द्याला होणार आशय सौंदर्यासाठी.
दुसरा जो मुद्दा आहे काव्य सौंदर्याचा, तर तो काव्य सौंदर्यामध्ये आता आपण आधीच त्याच्यावर चर्चा केलेली आहे की कवितेमध्ये कोणता विचार मांडलेला आहे आणि कशा अर्थाने तो मांडलेला आहे. आणि तिसरा जो मुद्दा याच्यामधला भाषिक वैशिष्ट्य, याच्यावर पण मी मगाशी चर्चा केली. जर तुम्ही तो तक्ता तयार केला तर तुम्हाला काव्य सौंदर्य पण लिहिता येईल, भाषिक वैशिष्ट्य पण लिहिता येईल आणि आशय सौंदर्य पण लिहिता येईल आणि याच्यामधले 4 मार्क आपल्याला मिळवता येतील, 4 गुण आपल्याला मिळवता येतील. इथे दुसरा भाग आपला संपलेला असेल. तिसरा जे स्लाइड आहे, पुढच्या स्लाइड मध्ये आपण विभाग 3 बघणार आहोत. 6 गुणांवर आधारलेला हा विभाग 3 आहे. याच्यामध्ये 3 कृती विचारल्या जातील आणि कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बोर्डाने आता सांगितलेल्या सूचनेनुसार स्वमत अभिव्यक्तीवर आधारलेल्या कृती विचाराव्यात. स्वमत अभिव्यक्तीवर आधारलेल्या कृती म्हणजे काय, तर तुम्हाला ज्याची उत्तर स्वतःच्या शब्दामध्ये लिहिता येतील. 3 गुणांच्या 2 कृती आणि 6 गुण याच्यासाठी आहेत. 3 कृती दिलेल्या असतील म्हणजे एक विकल्प तुम्हाला आहे, याच्यामध्ये तुम्हाला निवड करता येणार आहे. जसं लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा जो पाठ आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला समजा एक उपयोजनात्मक कृती विचारली, तर स्वाती महाडिकांचा निर्धाराच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या शब्दात मांडणी करा, हा प्रश्न तुम्हाला लिहिता येईल. किंवा मधूचं जे वागणं आहे ते संवेदनशील मनाचं एक उत्तम उदाहरण आहे, असा प्रश्न तुम्हाला जर विचारला गेला तर तुम्हाला मधूचं वागणं हे संवेदनशीलतेचं कसं आहे की तो एका व्यक्तीचं पाकिट चोरतो आणि त्याच्यातली चिठ्ठी वाचून त्यांनी ते पैसे त्याच्या आईच्या औषधोपचारासाठी ठेवलेले आहेत, जशी माझी आई आहे तशी त्याची आई आहे आणि म्हणून हे पाकिट मी त्याला परत दिलं पाहिजे, असा तो विचार करतो. हे त्याचं संवेदनशीलतेचं लक्षण आहे. तर ते आपल्या शब्दात आपल्याला मांडायचंय. 3 गुणांच्या ह्या कृती आहेत. 3 गुणांसाठी आपल्याला साधारणतः 40 शब्दांमध्ये या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी लिहिणं अपेक्षित आहे आणि 3 आणि 6 गुण याच्यामध्ये मिळतील. आता मित्रांनो, याचा विचार केला तर भाग 1, 2 आणि 3 या 3 मध्ये अर्धी कृती पत्रिका म्हणजे 40 गुण इथे संपतील. 1.5 तासामध्ये तुमचे 40 गुणांचं लेखन इथपर्यंत झालं पाहिजे. बोर्डाने यावर्षी जरी अर्धा तासाचा वेळ आपल्याला वाढवून दिलेला असला तरी मला असं वाटतं की गद्य, पद्य आणि स्थूल वाचन या हे 3 भाग आपले 1.5 तासांमध्ये संपले पाहिजेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे, कारण आपल्याला पुढचं जे उपयोजित लेखनामध्ये जास्त लेखन असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे व्याकरण आणि उपयोजित लेखन याच्यामध्ये 40 गुणांची अर्धी कृती पत्रिका आपली आहे. तर त्याची पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपण विभाग 4 जर बघितला तर त्याच्यामध्ये भाषा अभ्यास याच्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती ही 8 गुणांसाठी आणि भाषिक घटकांवर आधारलेली कृती 8 गुणांसाठी, असा 16 गुणांचा याच्यावर प्रश्नांचा भर असणार आहे. व्याकरण घटकावर आधारलेल्या कृतीमध्ये बघा, काही मुलं काय करतात की अलंकाराचा अभ्यास करतायत, वृत्ताचा अभ्यास करतायत. अलंकार आणि वृत्त हे भाग वगळलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम काय बघायचं आहे की आपल्याला कोणते प्रश्न व्याकरणावर आधारलेले विचारले जातील त्याच्यावर भर देणे. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे, जो भाग आहे त्याच्यामध्ये व्याकरण घटकावर आधारलेले 8 गुण ते कोणते ते आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिला जो समास आहे, समासाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला समासाचे 3 प्रकार आहेत. एक द्विगु समास, कर्मधारय समास आणि द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे पुन्हा 3 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व असे 3 उपप्रकार आहेत. तर समासामध्ये सामासिक शब्द दिलेला असेल त्या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आणि समास ओळखायचा आहे, किंवा कधी विग्रह दिलेला असेल सामासिक शब्द तयार करायचा आहे आणि समास ओळखायचा आहे. अशा पद्धतीचा एखादा तक्ता तुम्हाला दिलेला असेल. 2 गुणांच्या ह्या कृती आहेत. या समासाचा तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर द्विगु समास आहे तर त्याचं पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला, उदाहरणार्थ नवरात्र, तर 9 रात्रींचा समूह. मग तुम्हाला नवरात्र हा सामासिक शब्द दिलेला असेल तर त्याचा विग्रह काय, तर 9 रात्रींचा समूह समासाचं नाव आहे द्विगु. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र समास आहे कर्मधारय. आणि समाहार द्वंद्वामध्ये काय आहे किंवा वैकल्पिक द्वंद्वामध्ये काय आणि इतरेतर द्वंद्वामध्ये काय, तर तुम्हाला ते माहिती आहे की विकल्प आहे हे किंवा ते, म्हणजे खरे किंवा खोटे.
तर काय खरे खोटे, पाप पुण्य. तर हे खरे किंवा खोटे, पाप किंवा पुण्य, हे आणि असा शब्द वापरता येणार नाही, वैकल्पिक आहे आणि तो विकल्प द्वंद्व समासामध्ये आपल्याला वापरता येईल. समाहार द्वंद्वामध्ये आपण अंथरूण पांघरूण असा शब्द किंवा भाजीपाला, तर भाजीपाल्याच्या मध्ये अनेक भाज्यांचा समावेश होतो. आपण म्हणतो चहा पाण्याला आहे तर त्याच्यामध्ये फराळाचा अनेक पदार्थांचा समावेश होतो. अंथरूण पांघरूण मध्ये नुसतं अंथरूण आणि पांघरूण असं नसतं की त्याच्या अंतर्गत इतर ज्या वस्तू असतात त्यांचा समावेश होतो आणि म्हणून तो समाहार म्हणजे त्याच्यामध्ये दिलेला जो शब्द आहे अंथरूण पांघरूण, त्याच्या पुढे फक्त आपल्याला विग्रह करताना काय द्यावं लागेल, अंथरूण पांघरूण वगैरे, अशा पद्धतीने तो समास आपल्याला सोडवता येईल. इतरेतर द्वंद्वामध्ये हे किंवा ते, म्हणजे हे किंवा ते म्हणजे असं नाही, तर इतरेतर द्वंद्व हे आणि ते, जसं आई आणि वडील, भाऊ आणि बहीण, दोन्ही महत्वाचे आहे, भाऊ पण आणि बहीण पण. इतरेतर द्वंद्व म्हणजे वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व, हे तीन प्रकार याच्यामध्ये समासामध्ये विचारले जातील. 2 गुणांचा हा समासाचा प्रकार आहे, प्रश्न आहे. याची व्यवस्थित तयारी केली तर हे 2 पैकी 2 गुण तुम्हाला अगदी परफेक्ट मिळणारच आहेत. शब्दसिद्धी जो आहे तो शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द, शब्दसिद्धीमध्ये 2 गुणांच्या ज्या कृती आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की प्रत्यय म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे काय. शब्दांच्या पुढे जो प्रत्यय लागतो त्याला उपसर्ग असं म्हणतात, शब्दांच्या मागे प्रत्यय लागतो त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात, आणि अभ्यस्त शब्द आपल्याला माहिती आहे. त्याची एक एक उदाहरण आपण बघूया. जसं की हजर, हा हजर शब्दाला त्याच्या अगोदर गैर असा शब्द जोडला, गैरवर्ण जोडलं तर गैर हजर असा तो तयार होतो. गैर हजर, त्याच्यामुळे गैर हे उपसर्ग आहे. न्याय, अन्याय, अ हा उपसर्ग आहे. गुण, अवगुण, अव हा उपसर्ग आहे. तर प्रत्यय कसा, तर प्रत्यय हा शब्दांच्या पुढे लागतो. शहाणपणा, पणा हा जो आहे, किंवा गुलाम, गिरी, गिरी हा प्रत्यय आहे. तर प्रत्यय आणि उपसर्ग हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मग त्यामुळे प्रत्यय घटित, तुम्हाला दिलेल्या शब्दांमध्ये प्रत्यय घटित शब्द कोणते, उपसर्ग घटित शब्द कोणते आणि अभ्यस्त कोणते, याची विभागणी करायला लावतात. किंवा ते तुम्हाला सांगतात की अ हा शब्द घेऊन पुढचे 4 शब्द तयार करा, गिरी हा प्रत्यय घेऊन शब्द तयार करा. तर आपल्याला गिरी हा प्रत्यय घेऊन शब्द तयार करता आले पाहिजेत, की जसं गुलामगिरी, दादागिरी, अशा पद्धतीचे शब्द आपल्याला मुलुखगिरी तयार करता येऊ शकतील. उपसर्ग आणि प्रत्यय हे एकमेकांना विरुद्ध असे शब्द आहेत. अभ्यस्त जो शब्द आहे तो पूर्ण अभ्यस्त आणि अंश अभ्यस्त असे त्याचे प्रकार असतात, पण आपल्याला त्याच्या खोलावर जायचं नाही. तर अभ्यस्त म्हणजे काय, तर समोरासमोर 2 शब्द सारखे असतात, हळूहळू सारखे शब्द असतात. किंवा मग शेजारी पाजारी, हा अंश अभ्यासाचा प्रकार आहे. शेजारी पाजारी, तर हा पाजारीला काय अर्थ नाही, काम बिम करतोस की नाही, अभ्यास विभ्यास करतोस की नाही, हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला अभ्यस्त शब्द गटामध्ये टाकता येतील. तर अशा प्रकारे शब्दसिद्धीमध्ये हे 3 प्रकार आहेत आणि हेही 2 गुण तुम्हाला मिळतील. आता पुढचा जो प्रकार आहे तो वाक्प्रचाराचा, मला असं वाटतं की सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. वाक्प्रचार 4 गुणांचा हा प्रश्न आहे आणि 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतील. याच्यामध्ये काय आहे की खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, असा प्रश्न आहे. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या जर सगळ्या वाक्प्रचारांचा संग्रह केला आणि त्यांचे अर्थ शोधून लिहून ठेवले तर तुम्हाला हे 4 गुण सहज मिळवता येतील. त्याची तुम्ही तयारी करा, एक तक्ता तयार करा, त्याचा सुद्धा वाक्प्रचार जे जे पाठ्यपुस्तकात आलेले ते सगळे वाक्प्रचार एकत्रित करा, त्यांचे अर्थ लिहा आणि त्यांचे आदर्श वाक्यात उपयोग आपण करून घेतले पाहिजे. अशा प्रकारे जर या प्रश्नाची तुम्ही तयारी केली तर त्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायला 1 गुण असतो आणि वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायला 1 गुण असतो. असे 2 गुणांचे 2 वाक्प्रचार. आता आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये 4 वाक्प्रचार देणार आहेत आणि त्यातले 2 वाक्प्रचारांवर आपल्याला उत्तर लिहायची आहेत, म्हणजे 2 विकल्प आपल्यासाठी आहेत. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी जरूर सोडवावा जेणेकरून आपल्याला 4 गुण मिळतील. तर याच्यामध्ये वाक्प्रचाराचा अर्थ जो आहे तो लिहून ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण प्रत्यक्ष त्याचं जे उत्तर लिहितो किंवा त्याचा जो अर्थ लिहितो तो चुकतो.
जसं की वावड्या उठणे म्हणजे अफवा पसरणे, मग वावड्या उठणे, अरुणिमा सिन्हाकडे तिकीट नव्हते अशा वावड्या उठल्या, किंवा पेव फुटणे. तर असे जे काही वाक्प्रचार, शिरोधार्ध मानणे किंवा बहिष्कृत करणे, असे जे काही वाक्प्रचार आहेत, खनपटीला बसणे, याचे अर्थ तुम्ही लिहून काढले तर तुम्हाला वाक्यात उपयोग करणं पण सोपं जाईल आणि इथे भाषा अभ्यासाचे 8 गुण संपतील. पुढची जी स्लाइड आहे त्या स्लाइडमध्ये आपण असं बघूयात की जे काही भाषिक घटकांवर आधारलेल्या कृती आहेत 8 गुणांच्या, याच्यामध्ये शब्द संपत्तीवर 4 गुण आहेत. आता शब्द संपत्तीमध्ये बघा कसं आहे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन किंवा वचन बदला, वचन ओळखा, शब्द समूहाबद्दलचा एक शब्द आणि एका शब्दाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता समानार्थी शब्द आपण अगदी 5वीच्या 4थीच्या वर्गांपासून शिकत असतो. विरुद्धार्थी शब्दही आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर एक वचन, अनेक वचनही आपल्याला माहिती. त्यामुळे या ज्या काही 5 प्रकार आहेत यातल्या कोणत्याही 4 घटकांवर कृती विचारल्या जाणार आहे. एक वचन, अनेक वचन हे तुम्हाला येईल. शब्द समूहाबद्दलचा एक शब्द जो प्रकार आहे तो 9वीत पण तुम्ही शिकलेला आहात की समाजाची सेवा करणारा, तर समाजसेवक असं आपल्याला लिहिता येईल. दररोज प्रकाशित होणारे दैनिक, दर महिन्याने प्रकाशित होणारे मासिक. म्हणजे असे जे काही शब्द आहेत किंवा ज्याला मरण नाही तो अमर. शब्द समूहाच्या बद्दल एक शब्द लिहिणं, याची सुद्धा तुम्ही चांगली तयारी केला. हा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. याच्यामध्ये 3 शब्द समूह दिले जातील आणि त्याच्यातले 2 सोडवायला लावतील. तर आपल्याला त्यातही 1 मार्क त्याचा मिळणार आहे. म्हणजे 1 गुणांच्या 4 कृती याच्यामध्ये विचारल्या जाणार आहेत. अर्ध्या गुणांची 1 कृती ती असणार आहे. एका शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर जसं की उदाहरणार्थ महाभारत असा शब्द तुम्हाला दिलेला असेल तर महाभारतापासून आपल्याला 4 अर्थपूर्ण शब्द या शब्दापासून कसे तयार करता येतील, तर त्याच्या 2 विभागणी केली तर महा आणि भारत हे 2 शब्द आपल्याला लगेच तयार करता येतात. पुढचा शब्द आपल्याला भात तयार करता येईल, रथ तयार करता येईल, मत तयार करता येईल. म्हणजे एक शब्द आपण घेतला तर त्या शब्दापासून, जसं रामायण, महाभारत हे मुद्दाम तुम्हाला उदाहरण सांगितलं. दुराभिमान असा शब्द आहे आपल्या एका कवितेमध्ये, तर तो शब्द पण आपल्याला घेता येऊ शकेल. दुकानदार, तर याच्यामध्ये दुकान आणि दार हे 2 शब्द लगेचच विभागणी केली की लगेचच तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण 4 शब्द, 2 शब्द तयार करा. अशा 1 गुणांच्या या 4 कृती आपल्याला विचारल्या जातील. त्याच्यानंतर त्यातलं दुसरी जी कृती भाषिक घटकांवर आधारलेली विचारली जाणार आहे त्या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय बघा. लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांची कृती आहे. त्याच्यामध्ये अचूक शब्द ओळखा. कोणतेही 6 शब्द 4 पर्यायांसहित दिले जातात. हे तुम्हाला माहिती, हाही प्रश्न गेल्या वर्षी याच्यावर तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ निर्णय, 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 निर्णय असे 4 प्रकारे निर्णय शब्द लिहून दिलेला असतो. किंवा साहित्यिक, 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 साहित्यिक असे 4 प्रकारे तो शब्द लिहिलेला असतो. आणि अचूक शब्द आपल्याला फक्त ओळखायचा आहे. आता आपण जर वाचन करत असताना व्यवस्थित ऱ्हस्व दीर्घाचा विचार करून वाचन करत असाल तर 4 दिलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला सहज हा शब्द ओळखता येईल. 6 पैकी 4 शब्द ओळखायचे आणि 2 गुण आपल्याला असणार आहेत. याची तुम्ही व्यवस्थित तयारी केली किंवा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी हे शब्द असेच लिहा, असे शब्द दिलेले आहेत. ते शब्द जर तुम्ही वाचले, वर्षभर त्याचे उजळणी करत राहिलात तर तुम्हाला हे जे 2 मार्क आहेत ते मिळवता येतील. आणि काही जसं की मला वाटतं काही जे टीव्हीवरचे प्रोग्राम असतात त्या प्रोग्राम मध्ये 50-50 लाईफलाईन वापरतात, तशी तुम्ही या प्रश्नामध्ये वापरू शकाल. काय की 2 प्रकारचे शब्द विजोड असतात, म्हणजे त्यांचं लेखन अतिशय चुकीचं असतं. ते आपल्याला लगेच डोळ्यांना ते खुपतं, बरोबर नाही हा शब्द आपल्याला असं समजतं आणि त्यामुळे ते 2 शब्द आपण लगेचच गाळून टाकायचे. उरलेल्या 2 शब्दांमध्ये आपण निवड करू शकतो की यातला योग्य शब्द कोणता आहे, याची वेलांटी बरोबर आहे की ऱ्हस्व दीर्घाचा जे काय रफार बरोबर आहे, या गोष्टी आपण त्यामध्ये बघू शकतो. असा एक प्रश्न. किंवा काय असणार आहे की वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यामध्ये चुकीचे शब्द दिलेले असतात, 2 शब्द चुकीचे दिलेले असतात. जसं भाषा, तर शहा षटकोणाचा आणि त्याला काना असा भाषा शब्द लिहिला गेला पाहिजे. तर तो काय करतात की शहामृगाचा श आणि त्याला कानं देतात. तर आपल्याला काय करायचं, तो
श जो आहे तो षटकोनाचा श त्या शब्दामध्ये आपल्याला करायचा आहे. किंवा एखाद्याला कीर्तन असा शब्द दिलेला आहे, आमच्या गावात कीर्तन सुरू होते, तर कीर्तनला कीला पहिली वेलांटी दिलेली असेल, त्याला दुसरी वेलांटी दिली की आपल्याला लगेच तिथे 1 गुण मिळणार आहे. तर आपल्याला लेखन नियमानुसार लेखन या प्रश्नामध्ये दिलेला चुकीचा जो शब्द आहे तो दुरुस्त करायचा. वाक्यातील अशी 4 वाक्य दिलेली असतील आणि 2 वाक्यातले शब्द आपल्याला दुरुस्त करायला सांगतील, किंवा 6 अचूक शब्द दिलेले असतील, त्यातले 4 अचूक शब्द आपल्याला निवडायचे आणि याचे 2 मार्क आपल्याला मिळणार आहेत. पुढचा जो आहे विराम चिन्हांचा, तर विराम चिन्हांचा सुद्धा तुम्ही एक तक्ता तयार करा की आपल्या मराठी भाषेमध्ये विराम चिन्हे कोणती कोणती आहेत, स्वल्पविराम कोणाला म्हणतात, पूर्णविराम कोणाला म्हणतात, अपूर्ण विराम कोणाला म्हणतात, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह, ही जी काही भाषेमध्ये वापरली जाणारी चिन्ह आहेत या चिन्हांचा एक तक्ता तयार करा की ते चिन्ह कसं असतं आणि त्याला काय म्हणतात. तर याच्यामध्ये 1 गुणांचा हा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला योग्य विराम चिन्हे वापरा. एखादं वाक्य दिलेलं असेल ना त्याच्यामध्ये विराम चिन्ह वापरायला सांगतील. तू काल शाळेत गेला होतास, तर याच्यामध्ये प्रश्न विचारला जाणार आहे का उद्गार विचारला जाणार आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. मग विराम चिन्हे वापरा असा प्रश्न ते तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा विराम चिन्हे ओळखा, म्हणजे एखादं चिन्ह दिलं असतं, समजा प्रश्न चिन्ह दिलंय तर आपल्याला ते चिन्ह दिलेलं असताना आपल्याला त्याचं पुढे नाव लिहायचं असतं की हे प्रश्न चिन्ह आहे, हा स्वल्पविराम आहे, हा अर्धविराम आहे. किंवा एखाद्या वाक्यामध्ये चुकीची विराम चिन्ह दिलेली असतात आणि ती चुकीची विराम चिन्ह जी आहेत ती आपल्याला दुरुस्त करायची असतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ऐवजी पूर्णविराम दिलेला असतो, तो पूर्णविराम काढायचा आणि प्रश्नचिन्ह तिथे द्यायचं. एखाद्या उद्गारवाचकाच्या ठिकाणी एखादं प्रश्नचिन्हाचं दिलेलं असेल तर आपण ते काढायचं आणि उद्गारवाचक वापरायचं. अशा प्रकारची 1 गुणाची ही कृती आहे. तुम्ही या विराम चिन्हांचा सुद्धा एक तक्ता तयार करा आणि तुम्ही अभ्यासाच्या खोलीमध्ये जिथे तुम्ही अभ्यास करतात बसतात वर्षभर तुम्हाला ते विराम चिन्ह दिसतील असा एक तक्ता तुम्ही भिंतीला चिटकून ठेवू शकता. याच्यामधला शेवटचा जो शब्द प्रकार आहे तो पारिभाषिक शब्दांचा आहे. म्हणजे आपल्याला गद्य पद्य घटकांवर दोन्ही विभागातल्या घटकांवर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द दिलेले असतात आणि त्यांना प्रमाण मराठीमध्ये आपण त्याचे शब्द लिहायचे असतात. अर्ध्या गुणाला 1 असे 2 गुणांचे असतात. पाठ्यपुस्तकाच्या शेवटी पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. त्या पारिभाषिक शब्दांचा तुम्ही अभ्यास केला तर या शब्दाला जसं की अर्न लिव याला मराठीत अर्जित रजा असं म्हणतात, किंवा झोन याला विभाग किंवा परिमंडल असं म्हणतात. तर जो शब्द तिथे लिहिणं अपेक्षित आहे तो असा बरोबर तुम्ही केला. जसं कॉमेडी, तर आपल्याला कॉमेडी म्हणजे काय तर सुखात्मिका असं त्याला म्हणतात मराठीमध्ये. तर हा सुद्धा 1 गुणांचा प्रश्न. इथे आपल्याला व्याकरणावर आधारलेल्या भाषा अभ्यासावर आधारलेल्या 16 गुणांच्या कृती आपल्याला संपतील. आणि पुढे 5वा जो भाग आहे पुढच्या स्लाइडमध्ये मित्रांनो हा लेखनासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. पुढच्या स्लाइडमध्ये विभाग 5 उपयोजित लेखन 24 गुणांसाठी आहे. एकूण 24 गुणांचं वेटेज या उपयोजित लेखनावर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की कोणत्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये 3 कृती आहेत, अ, आ आणि ई. अ मध्ये काय आहे की आपल्याला आहे पत्रलेखन. पत्रलेखनाचे 3 प्रकार आपल्यासाठी आहेत. एक काय आहे की मागणी पत्र किंवा विनंती पत्र, आणि अनौपचारिक पत्रामध्ये आहे कौटुंबिक पत्र. औपचारिक आणि अनौपचारिक 2 प्रकारची पत्र असतात. मग आपण मागणी पत्रामध्ये एखाद्या वस्तूची, पुस्तकांची, क्रीडा साहित्याची, भांडारामध्ये लागणाऱ्या पुस्तकांची, वह्यांची मागणी करणारं पत्र आपण लिहू शकतो. विनंती करणारं पत्र म्हणजे काय तर एखाद्या वक्त्यांना आपण आपल्या शाळेमध्ये बोलवण्याची विनंती करू शकतो, मुख्याध्यापकांना एखादा उपक्रम राबवण्याची विनंती करू शकतो. आणि कौटुंबिक पत्रामध्ये आपण आपल्या लहान भावा बहिणींना असेल, मित्राला असेल असं पत्र लिहू शकतो. औपचारिक आणि अनौपचारिक अशी 2 प्रकारची पत्र आपल्याला लिहायची आहेत. सर्वप्रथम मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला या वर्षी ई पत्र लिहायचं आहे. पारंपरिक पत्राला उजव्या बाजूला पत्ता लिहून डाव्या बाजूला प्रति लिहून आपण पत्र लिहायचो, तसं पत्र आपल्याला यावेळेस लिहायचं नाही. तर आपल्याला ई पत्र लिहायचंय. ई पत्रामध्ये काय तर डाव्या बाजूपासूनच सगळं, जसा ईमेल केला जातो तसा डाव्या बाजूपासूनच समासाच्या रेषेपासूनच पत्राला सुरुवात होईल आणि ते एका सरळ रेषेमध्ये
विचारलं जाईल। मग वरती दिनांक, त्याच्यानंतर पत्र पाठवण्याचं नाव, पत्ता, विषय, महोदय, आणि त्याच्यानंतर पत्राचा मुख्य मजकूर, कळावे, आपला विश्वासू नम्र, त्याच्यानंतर आपला पत्ता, आपला ईमेल, असं एका सरळ रेषेमध्ये याच्यामध्ये 24 गुणांपैकी या पत्र लेखनाला 6 गुण आहेत आणि हे 6 पैकी 6 गुण तुम्ही पत्र लिहिलं तर तुम्हाला मिळवता येतील, 6 पैकी 6 मिळवता येतील। तुम्ही याची तयारी व्यवस्थित जर केली तर तुम्हाला प्रत्येक स्टेपला गुणांची विभागणी केलेली आहे, प्रत्येक स्टेप जी आली त्याला विभागणी केली, तुम्हाला 6 पैकी 6 मार्क या पत्रलेखनामध्ये मिळवता येतील। तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा। मागणी करताना त्या वस्तूंची संख्या, किती मागणी करायची, समजा पुस्तकांचं नाव, लेखकाचं नाव आणि किती प्रती पाहिजेत, जसं की अग्निपंख डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2 प्रती, त्याच्यानंतर हिंदू जगण्याची समृद्ध अळगड भालचंद्र नेमाडे 4 प्रती, अशा पद्धतीने पुस्तकाचं नाव, लेखक आणि किती प्रती पाहिजेत अशी मागणी आपल्याला करता येईल। किंवा तुमच्या क्रीडा विभागासाठी तुम्हाला डॉज बॉल पाहिजे, व्हॉलीबॉल पाहिजे किंवा क्रिकेटचं काही साहित्य पाहिजे, किती नग मध्ये पाहिजे ते आपल्याला त्याची मागणी करता येऊ शकेल। एक तुम्हाला सांगतो की एका मागणी पत्रामध्ये एका वस्तूची सुद्धा मागणी करता येईल, त्याच्यासाठी फार मोठी यादी दिली पाहिजे असंही नाहीये। तर व्यवस्थित पत्रलेखनाला तुम्ही जर वेटेज दिलं, वेळ दिला तर 6 पैकी 6 गुण तुम्हाला मिळू शकतील। मी तुम्हाला पहिला विभाग सांगत असताना जे तुम्हाला सांगितलं की ई प्रश्नामध्ये जी अपठित उतार्याची कृती आहे, ज्याला इंग्रजीत अनसीन पॅसेज म्हणतात, त्या कृतीवर आधारित सारांश लेखनाची कृती आपल्याला करावी लागणार आहे। आता सारांश लेखनाची जी कृती आपल्याला करायची आहे म्हणजे विभाग 1 गद्यामध्ये प्रश्न पहिल्यातल्या ई मधली कृतीचाच आपल्याला 1/3 सारांश लेखन इथे करायचं आहे। तर तो उतारा तुम्ही तो प्रश्न सोडवताना वाचलेला आहे, त्यामुळे त्या उतार्याचा, समजा तो जर 100 शब्दांचा उतारा दिलेला असेल तर आपल्याला 35 ते 40 शब्दांपर्यंत त्याचा 1/3 सारांश लेखन करायचं आहे। याची सुद्धा जर तुम्ही चांगली तयारी केली, सराव केला तर हा 6 गुणांचा प्रश्न आहे, तोही तुम्हाला 6 गुण मिळवून देऊ शकेल। मित्रांनो, एक लक्षात घ्या की पत्र लेखनाच्या कृतीला सारांश लेखनाची कृती ही किंवा आहे, म्हणजे सारांश लेखन लिहा किंवा पत्र लेखन करा। पत्र लेखनामध्ये सुद्धा हे पत्र लिहा किंवा ते पत्र लिहा। अलीकडच्या काळामध्ये एक निवेदन दिलेलं असतं, एक बातमी दिलेली असते आणि त्या बातमीवर आधारलेले 2 विषय दिलेले असतात, म्हणजे प्रश्न 5व्यातला अ भागामध्ये तुम्हाला 2 पत्रांपैकी 1 पत्र लिहिता येईल किंवा त्या दोन्ही पत्रांच्या ऐवजी सारांश लेखन करता येईल। निवड तुम्हाला करायची आहे की कुठल्या प्रश्नाची सोडवणूक आपण व्यवस्थित करू शकू, ती निवड तुमच्या हाती असणार आहे आणि त्यामुळे 6 गुणांचा हा प्रश्न तुम्हाला 6 पैकी 6 गुण मिळवून देऊ शकतो। सारांश लेखनाच्या कृतीमध्ये तुम्ही काय करा की लेखकाने लेखन करताना एखाद्या गोष्टीला समानार्थी शब्द, विशेषण वापरलेले असतात, ते कमी करून आपल्याला संयुक्तिक एखादं वाक्य त्याचं तयार करता येऊ शकेल का, याच्यामध्ये लेखकाने मांडलेला विचार अजिबात बदलवायचा नाही। त्यांनी मांडलेल्या विचाराला म्हणजे मुद्द्यांना धक्का न लावता तोच विचार संक्षिप्तपणे कसा मांडता येईल असा विचार आपण केला पाहिजे। आणि त्यामुळे या कृतीमध्ये सुद्धा, सारांश लेखनाच्या या कृतीमध्ये तुम्हाला गुण मिळवता येतील, फक्त मुद्दे बरोबर येणं अपेक्षित आहे। म्हणजे संपूर्ण उतार्याचा सारांश पण आला पाहिजे आणि शब्द संख्या कमी झाली पाहिजे, असं सारांश लेखनाचा हा प्रश्न आहे। त्याचा पुढचा जो स्लाइड मध्ये आपण जर बघूयात, हा प्रश्न जो आहे, या तीनही ज्या कृती आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत। या महत्वाच्या अशा आहेत की आपल्याला उपयोजित मराठी लेखनासाठी उपयुक्त आहेत पुढच्याही काळासाठी आणि याला 10 गुण आहेत। म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये 10 गुणांचा हा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन, प्रश्न प्रकारानुसार 60 ते 90 शब्दांमध्ये आपल्याला ही कृती सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती देणं, म्हणजे तिन्ही घटकांवर आधारलेल्या कृती दिल्या जातील आणि पैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत 5-5 गुणांसाठीच्या। म्हणजे तुम्हाला जाहिरात पण विचारली जाईल, तुम्हाला बातमी लेखन पण विचारलं जाईल आणि कथापूर्ती पण विचारली जाईल आणि या तीनही प्रकारांपैकी 2 प्रकारांना आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत, 5-5 गुणांचं वेटेज त्याच्यावर असणार आहे।
आता या 5 गुणांसाठीच्या ज्या कृती आहेत त्याच्यामध्ये जाहिरातीचा सर्वप्रथम आपण विचार करूया. तुम्ही याच्या मागच्या वर्षांमध्ये वर्गांमध्ये पण जाहिरात लिहिलेली आहे, जाहिरातीचा अभ्यास केलेला आहे. तर मुद्द्यांवर दिलेल्या मुद्द्यांवर जाहिरात करा किंवा हे एक प्रोडक्ट आहे, तुमच्या शाळेने पर्यावरणपूरक पिशव्या तयार केलेल्या आहेत, त्यांची विक्री करण्यासाठीची जाहिरात तयार करा. अलीकडचा काळ हा जाहिरातीचा काळ आहे, जाहिरातीचं युग आहे. दैनंदिन जीवनामध्ये रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बघतो. मग त्या जाहिरातीमध्ये कुठल्या प्रकारच्या क्लुप्ती वापरलेल्या आहेत, कुठल्या प्रकारचे रंगसंगती वापरलेली असते, असा विचार आपण केला तर आपल्याला जाहिरात लेखन करता येईल. आता आपल्याला पेपर लिखाण करताना वेगळ्या प्रकारचे पेन वापरता येणार नाहीत, हे मुद्दा लक्षात घ्या. आकर्षक करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे पेन आणून पेपरमध्ये लिखाण करायचं नाही. ज्या पेनाने तुम्ही कृतीपत्रिका सोडवता आहात त्याच पेनाने तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. तर ही जाहिरात तयार करताना समजा तुम्ही तयार केलेलं एखादं मासिक आहे किंवा एखादं नियतकालिक आहे आणि त्याची विक्री करण्याची जाहिरात तुम्हाला करायची आहे, तर मग त्या वस्तूची वैशिष्ट्य काय? तर त्याच्यामध्ये समाजातल्या कोणत्या कोणत्या मोठ्या माणसांचे लेख आलेले आहेत का, कोणत्या विषयावर ते नियतकालिक वाहिलेलं आहे, त्याच्यामधनं समाजाला कुठल्या प्रकारची माहिती मिळणार आहे, नियतकालिक ते ई स्वरूपात ई कंटेंटमध्ये पण ते उपलब्ध आहे का, त्याच्यानंतर त्याची योग्य किंमत कशी तुम्ही ठेवलेली आहे, त्याच्यातली वैशिष्ट्य काय आहेत, हे तुम्हाला त्या जाहिरातीमधनं सांगता येऊ शकतील. जाहिरातीमध्ये काय असतं की मुद्द्यावरून जाहिरात तयार करा किंवा दिलेल्या जाहिरातीमध्ये जी काही कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी कधी कधी एक जाहिरात आपल्याला दिलेली असते आणि त्या जाहिरातीमध्ये पत्ता दिलेला नसतो. मग आपल्याला त्याच्यामध्ये पत्ता ऍड करून ती जाहिरात पुन्हा लिहायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कमतरता काय आहे किंवा जाहिरातीचा किंवा ते वस्तू विक्रीचा कालावधी दिलेला नसेल, वेळ दिलेला नसेल, तर तो वेळ आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. वैशिष्ट्य काही कमी असतील तर ते वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला भर घालायची. असा जाहिरातीचा हा एक प्रश्न असणार आहे. 60 ते 90 शब्दांमध्ये आपल्याला ही जाहिरात लिहिणं अपेक्षित आहे. बातमी लेखनामध्ये मित्रांनो, बातमी एखादी घडलेली जी घटना आहे, एखादा झालेला जो कार्यक्रम आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला बातम्या तयार कराव्या लागतात. तुमच्या शाळेमध्ये विविध जे कार्यक्रम होतात, विविध उपक्रम होतात, त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येतात. त्या बातम्यांचा जर तुम्ही संग्रह केला तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं त्या बातम्यांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत. ते सांगायचा मुद्दा असा की कोणत्या गोष्टी अंतर्भूत झाल्या आहेत. तर त्या बातमीमध्ये असं दिलेलं असतं, काय घडले, कुठे घडले, कधी घडले, वेळ कोणती होती, ठिकाण कोणतं होतं, कोण कोण उपस्थित होतं आणि एकूण कार्यक्रमाचा एकूण परिणाम काय झाला. ही उत्तरं तुम्ही देत गेला की तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ जर आपण बघायचं म्हटलं तर एखाद्या शाळेमध्ये एखादा उपक्रम, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय नाशिक या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा संपन्न. तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न असा त्याचं समजा शीर्षक आहे. त्याच्यानंतर काय, नाशिक दिनांक, त्याचा दिनांक 15 असं समजा तुम्ही लिहिला आणि पुढे नाशिक या ठिकाणचे अतिशय नामांकित असलेलं विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने विविध वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. म्हणजे तुम्हाला ते लिहिता येईल कुठे. या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कुठे ती स्पर्धा झाली, काय स्पर्धा झाली, कोणत्या तारखेला झाली, तर शिवजयंतीच्या निमित्ताने म्हणजे 19 फेब्रुवारीला ही स्पर्धा झाली. म्हणजे त्याचा दिनांक आला. कुठे झाली तर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये किंवा विद्यालयाच्या डॉक्टर हेडगेवार सभागृहामध्ये ही स्पर्धा झाली. म्हणजे आपल्याला ते स्पर्धेचं ठिकाण त्याच्यात सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला काय सांगता येणार आहे की त्या स्पर्धेमध्ये कुठल्या स्पर्धकांनी भाग घेतला, 5वी ते 7वीचा गट होता का, 10वी ते 12वी पर्यंतचा गट होता का, त्या गटातल्या कोणत्या कोणत्या मुलांनी भाषण केली, म्हणजे त्याच्यातले किती मुलांनी सहभाग घेतला, कितींचे नंबर आले, अशी ही बातमी तुम्हाला तयार करता येऊ शकेल. याच्यासाठी उत्तम पर्याय काय की तुम्ही तुमच्या परिसरातल्या ज्या बातम्या येतात त्या बातम्यांचा थोडासा संग्रह करा. एक 7-8 बातम्यांचा संग्रह केला की तुमच्या लक्षात येईल की बातमीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि वास्तविकता असली पाहिजे. म्हणजे अतिशयोक्ती नसो, कारण त्या स्पर्धेला 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर 1500 विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणं अवघड आहे. म्हणजे ही अतिशयोक्ती झाली. तर अतिशयोक्ती नको. त्या स्पर्धेमध्ये किती स्पर्धकांनी भाग घेतला,
तर ते आपल्याला समजलं पाहिजे. किंवा त्या एखाद्या कार्यक्रमाला 2000 माणसं जमलेली होती, तर खरंच 2000 माणसं तिथे जमलेले असतील का, असा विचार करणं गरजेचं आहे. बातमीमध्ये जसं आपण कॅमेरा बघितला, आता कॅमेऱ्याच्या समोर मी तुम्हाला दिसतोय, त्याच्या समोर ज्या काही वस्तू तुम्हाला दिसतील त्या जशाच्या तशाच दिसतील. म्हणजे बातमी म्हणजे काय, तर त्या कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या घटनेकडे पाहिलं तर जसंच तसं मांडणी तुम्हाला त्यामध्ये करता येऊ शकेल. कथा लेखनामध्ये तिसरा जो प्रकार आहे, 5-5 गुणांच्या 3 कृती आहेत. याच्यापैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी. आता कथा लेखनामध्ये मित्रांनो, तुम्हाला अपूर्ण कथा पूर्ण करा म्हणजे पूर्वार्ध दिलेला असतो, उत्तरार्ध पूर्ण करावा लागतो. किंवा उत्तरार्ध म्हणजे शेवट दिलेला आहे, पूर्वार्ध पूर्ण करायचा आहे. किंवा मुद्दे दिलेत मुद्द्यांवरनं कथा तयार करायची, किंवा शब्द दिले शब्दांवरनं कथा तयार करायची. अशा 3 प्रकारे कथा तुम्हाला तयार करता येईल. तर याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुम्ही प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या ज्या काही कथा तुम्ही अभ्यासलेल्या आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला तरी तुम्हाला व्यवस्थित कथा लेखन करता येईल. कथेमध्ये काय की कथा ही नेहमी भूतकाळात लिहिली जाते. एक राजा होता, कथेला अशी सुरुवात असते. एक राजा आहे अशी सुरुवात, म्हणजे असं क्रियापद नसतं. भूतकाळात कथा झाली पाहिजे. त्याच्यानंतर कथांमध्ये संवाद आले पाहिजे. तो प्रधानाला म्हणाला म्हणजे संवाद आला, राजा प्रधानाला म्हणाला म्हणजे संवाद आला. कथा अशी फुलवत गेली पाहिजे. आणि पुढे काय या कथेमध्ये पुढे काय, जसं की अकबर आणि बिरबलची मुद्द्यांवरनं कथा तुम्हाला तयार करायला सांगितली. तर अकबराने जाहीर घोषणा केली की रात्रभर या थंड पाण्यामध्ये जो कोणी उभा राहील त्याला 100 मोहरा देईल. एक गरजू म्हातारा तिथे आला, त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला पैशांची गरज होती आणि मग तो त्या थंड पाण्यात रात्रभर उभा राहण्याचं त्यांनी ठरवलं. त्याने बादशाला तसं सांगितलं. तो रात्रभर पाण्यात उभा राहिला. सकाळी जेव्हा तो दरबारात गेला त्याचं बक्षीस घेण्यासाठी, त्यावेळेला अकबर त्याला म्हणाला की तू कसं काय रात्रभर उभा राहू शकतोस. तर तो म्हणाला की तुमच्या महालामधला एक दिवा तो जळत होता आणि तो मी पाहिला. तुम्ही अशा कृतीपत्रिकेप्रमाणे तयारी केली आणि तुम्ही जर एकदा ठरवलं, तुमचं ध्येय जर निश्चित असेल तर तुम्हाला मार्क मिळवण्याला अवघड नाही. जरी तुम्हाला वेळ कमी मिळाला, जरी कोविड सदृश्य परिस्थितीमुळे परीक्षा होणार की नाही असे तुम्ही थोडेसे शिथिल झालेला आहात, लिखाणाचा तुमचा वेग कमी झालेला असला तरी आपला विचार करून बोर्डाने अर्धा तासांचा वेळ वाढवून दिलेला आहे. त्यामुळे नीटनेटकी मांडणी, पेपर सोडवण्याचा सराव करणे, कुठल्या प्रश्नाला कुठली उत्तराची अपेक्षा आहे आणि काय उत्तराची अपेक्षा आहे, असं जर तुम्ही नीट ठरवून घेतलं तर मला असं वाटतं की तुम्ही अतिशय उत्तमोत्तम गुण मिळवून निश्चितपणे पास होणार आहात. या निमित्ताने आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपण बघितलेलं आहे की माझं पुणे सुंदर पुणे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील आणि पुढच्या येणाऱ्या मार्च 2022च्या परीक्षेला सामोरं जाताना तुमचा आत्मविश्वास कसा अतिशय वाढलेला असेल आणि अतिशय समर्थपणे तुम्ही या परीक्षांना तोंड देणार आहात. जीवनाचा हा अतिशय महत्वाचा पॉइंट असतो, टप्पा असतो. या टप्पा तुम्हाला पार करून जायचा आहे. त्या निमित्ताने आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हा सर्व महाराष्ट्रभरच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.